नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, काय आहे ही योजना? या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत? पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्दिष्टे पाहणार आहोत। तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे की आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे। यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी केली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ हे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात। तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत। तसेच ज्याचे आर्थिक समर्थन अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण, थेरपी यासारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा या योजनेअंतर्गत पुरवल्या जाणार आहेत। या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र शासनातील शासकीय रुग्णालय निवडली गेली आहेत। तर आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते बघूया। तर पहिला आहे, अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे असणार आहे। दुसरा आहे, या योजनेतील अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असणारे हवेत। 1 लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तिसरा आहे, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। चौथा आहे, या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीचे ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात, लाभ घेण्यास पात्र असणार आहेत। थोडक्यात आपण या योजनेची कार्यपद्धती कशी आहे ते बघूया। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील रहिवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी लागणार आहे। त्यानंतर जर गावात राहत असतील तर गावातील उमेदवारांसाठी त्यांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन त्यांचा आजार तपासून घ्यावा लागेल। त्यानंतर अर्जदारास त्याच्या आजाराची तपासणी ही तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावी लागेल। एकदा का आजाराची खात्री झाल्यास रोगाचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्रांना कळून नोंदवला जाईल। तसेच आजाराचा त्रास, रुग्णालय व डॉक्टरांचा खर्च या योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन दाखल केला जाईल। ही प्रक्रिया 24 तासाच्या आत पूर्ण होईल। त्यानंतर रुग्णालयावर उपचार सुरू केले जातील आणि उपचारादरम्यान कोणताही उपचार संबंधित खर्च रुग्णाकडून केला जात नाही। आता या योजनेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विशेष सेवा अंतर्गत 771 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरवठा सेवांचा समावेश असणार आहे। तर या विम्याचा हप्ता कोण देणार? तर या योजनेचा लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येतो। आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणती रुग्णालय समाविष्ट आहेत ते बघूया। तर या योजनेत शासकीय आणि निमशासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयासाठी 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या निकषावरून करण्यात आली आहे। लाभार्थी ज्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रुग्णालयात त्यांचा उपचार घेऊ शकतात। आता या योजनेसाठी फी किती असणार आहे ते बघूया। तर या योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे। ती पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैद्य शिष्यापत्रक, पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयामधून उपचार अनुज्ञ राहणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी, आत्महत्याग्रस्त, शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे। त्यामध्ये 7/12 उतारा फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयामधून उपचार हा अनुज्ञ राहणार आहे। वैद्यकीय सेवामध्ये रुग्णालयाचा उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एका वेळीचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये समावेश करून दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयात मुक्त केल्यानंतर 10 दिवसांपर्यंतचा सेवा पॅकेजमध्ये समाविष्ट आहे। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण बघूया। तर आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे कागदपत्र असणे आवश्यक आहेत। तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून या योजनेचा त्यांना लाभ घेता येईल
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.